येथे आपण घेतले आहे ओट्स. आपण अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि त्या आपण ओट्सची करणार आहोत खिचडी. खिचडी कशा पद्धतीने करणार आहोत तर तुम्हाला दाखवते. आणि जर दुधाबरोबर खाऊन कंटाळा आला असेल ओट्स तर आपण ही खिचडी करून खाऊ शकतो. तर त्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे तर बघा, येथे मी घेतलेली आहे मिरची, कढीपत्ता, कांदा, गाजर आणि एक टॅमॅटो असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात गावरान तूप टाकून घेऊयात 2 चमचे. यात जिरे टाकले, यात तमालपत्र, दालचिनी 2 तुकडे, लवंगा 2-3, त्यानंतर मिरच्या, छान तडतडलं की त्यात कांदा, छान फ्राय करून घेऊया. ओट्स असे पोह्यासारखे आपण भिजवून घेतलेले आहे आणि कांदा पोहे करतो तसे आपण हे ओट्स केलेले आहेत, बघू शकता. इथे आपला कांदा सोनेरी कलर आलेला आहे छानपैकी, बघू शकता. सगळे मसाले भाजले गेले आहेत. त्यामध्ये टाकणार आहोत गाजर देखील परतून घेऊया आणि टॅमॅटो. त्यात टाकूयात कढीपत्ता. सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे ह्या तुपामध्ये. छान भाजलं गेलं पाहिजे. बघू शकता. यामध्ये आपण पाणी टाकूया, थोडं शिजू देऊया हे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि हे 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. गाजर असल्यामुळे शिजत नाही पटकन, म्हणून शिजू देऊया पाणी टाकून. अशा प्रकारे आपले गाजर, टॅमॅटो, कांदा, सगळे मसाले हे सगळे शिजले गेले आहे थोड्याशा पाण्यामध्ये. आता आपण त्यात टाकूया ओट्स आणि छान असं हलवून घेऊ. अशा प्रकारे आपली ओट्सची खिचडी तयार झालेली आहे. मी याच्यात हळद टाकलेली नाही आहे, बघू शकता. आणि खूप सुंदर लागते ही. वेट लॉससाठी खूप छान आहे आणि तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.